मित्रांनो, आज संत रविदास महाराज जयंती. रविदास महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संत शिरोमणी रविदास महाराजांचा जन्म हा तथागत गौतम बुद्ध आणि संत कबीर यांच्या विचारानं पावन झालेल्या सारनाथ आणि वाराणसी या शहरामध्ये झाला. वाराणसीमध्ये जन्मलेले संत रविदास महाराज यांच्यावर लहानपणापासूनच आध्यात्मिक पगडा प्रचंड मोठा होता. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये त्यांच्या जीवनामध्ये फार रुजली होती. त्यावेळेला असलेली घट्ट असलेली जातीयता यांच्या विरोधामध्ये प्रखर आवाज उठवायचं काम संत रविदास महाराजांनी केलं. रविदास महाराजांच्या आई ज्यावेळेला गर्भधारणा त्यांना झाली त्यावेळेला रघुदास आणि कलसा यांनी एका बौद्ध भिक्खूला आपल्या घरी बोलवलं होतं. त्या भिक्खूचं नाव होतं रैदास. आणि या रविदास भंतेजींचं ज्यावेळेला प्रवचन झालं त्यांच्यानंतर यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी संत रविदास महाराजांचं नाव जे की रैदास आहे रैदास ठेवलं आणि नंतर त्याचा अपभ्रंश होत होत ते मराठीमध्ये रविदास पर्यंत आलं. अगदी वाराणसीमध्ये जन्मलेले संत रविदास संत शिरोमणी झाले आणि अखंड देशामध्ये त्यांच्या विचारांनी समता आणि स्वतंत्रता, बंधुत्व प्रस्थापित करण्याचं कार्य केलं. एक स्वतंत्र अशी विचाराची चळवळ संत रविदास महाराजांनी समस्त देशामध्ये सुरू केली. हिंदी भाषिक असलेले रविदास यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जातीयता त्याचबरोबर विषमता याच्यावर प्रहार केला की त्यांचा विचार आजही इतक्या वर्षानंतर जिवंत आहे आणि तितकाच खंबीरपणे उभा आहे. संत रविदास महाराज त्यांच्या अभंगामध्ये ओवीमध्ये म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सब सम बैठे तो रैदास रहे प्रसन्न. हा जो रैदास शब्द आलाय मी यासाठी तुम्हाला सांगितलं. ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सम बैठे तो रैदास रहे प्रसन्न. असं राज्य या व्यवस्थेने निर्माण झालं पाहिजे की ज्या राज्यामध्ये छोटा आणि मोठा म्हणजे खालचा आणि वरचा, कनिष्ठ दर्जा कुठलाही वरिष्ठ दर्जा कुठलाही असता कामा नये, सगळे एकाच पंक्तीत बसले पाहिजे. असं राज्य रविदास महाराज म्हणतात मला निर्माण करायचंय आणि याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला रविदास महाराज म्हणतात, का मथुरा का द्वारका, का मथुरा का द्वारका, का काशी का हरिद्वार, का मथुरा का द्वारका का काशी का हरिद्वार, रविदास खोजा दिल अपना तऊ मिला दरबार. म्हणजे रविदास महाराज म्हणतात की कशाला जाऊ बाबा मी काशीला, मथुरेला कशाला जाऊ, का हरिद्वारला जाऊ, का द्वारकेला जाऊ, मला कुठेही जायची गरज नाही. जर मी आपल्या मनामध्ये अंतर्मनामध्ये पाहिलं तर मला तिथंच माझा दरबार भेटला. हे सगळं जे काही माझ्या अंतर्मनामध्ये, म्हणून मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मनाला प्रसन्न करण्यासाठी फार मोठं त्यांनी विचार मांडले आणि म्हणून संत रविदास महाराजांचा प्रभाव आजही समस्त देशावरती आहे. संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यास त्रिवार वंदन.